संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये 4 जानेवारी रोजी आनंद मेळावा घेण्यात आला। यामध्ये शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध चवदार पदार्थांचे स्टॉल लावले होते। या निमित्ताने शाळेमध्ये उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती। गावकरी पालक वर्गाने व विद्यार्थ्यांनी पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव पहुरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळूभाऊ पाखरे तसेच सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, गावकरी मंडळी, पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते। केंद्रप्रमुख वानखडे यांनी बाल आनंद मेळावा घेण्यामागचा उद्देश आपल्या भाषणातून स्पष्ट केला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जटाळे व सर्व शिक्षक मंडळींनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे, कवठळ। आज आपण बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं आहे, तर नेमकं काय उद्देश आहे आपला, काय सांगाल आपण? समिती अध्यक्ष या नात्याने काय सांगाल आपण? नमस्कार, मी भीमराव पहुरकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कवठळ। आज या ठिकाणी आम्ही शालेय व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक वृंद, सर्व शिक्षक वर्गाच्या वतीने या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। याचा उद्देश फक्त एवढाच की मुलांना या ठिकाणी जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना या शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान हे त्यांना आलं पाहिजे आणि व्यवहार कसा केला जातो नेमका हा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही या आनंद मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि या माध्यमातून एक प्रकारे चांगला प्रतिसादसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसत आहे। या ठिकाणी बरेचसे पालकांची उपस्थिती आहे आणि व्यवस्थित आमचा कार्यक्रम या ठिकाणी हा संपन्न होतो आहे, याचा एक मनस्वी आनंद आहे। नमस्कार, आज या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा केंद्र शाळा कवठळ या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती आणि या शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांच्या वतीनं अत्यंत चांगल्या प्रकारे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। बाल आनंद मेळावा हा एक शैक्षणिक उपक्रमाचा भाग असून या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रति एक व्यावसायिक ज्ञानवृद्धी निर्माण होणे आणि भविष्यामध्ये जे मुलं मोठी झाल्यानंतर किंवा त्यांना व्यवसायाचं ज्ञान मिळणे, कारण जगाच्या मार्केटमध्ये जर आज जायचं असेल तर आपल्याला शिक्षणाच्या सोबत व्यावसायिक वृद्धीची जोडसुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ज्ञान होणे हा यामागचा एकमेव उद्देश आहे। सोबतच या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावातील पालक मंडळी, या गावातील उपस्थित सगळ्या मंडळींनी जो प्रतिसादसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तो पाहता या ठिकाणी फार मोठा आर्थिक व्यवहार आज या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मुलांनी पैसे कमवून एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे। मी या बाल मेळाव्याच्या आनंदानं या आयोजन करताना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो।